नमस्कार, मी आहे पूजा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे दसरा, बाकी सगळं विसरा. तर दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज दसरा असल्यामुळं कशी आणि काय काय तयारी करते हे आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे माझी तुम्हाला मस्तपैकी काल रात्री मी मेहंदी काढली, तर ते मेहंदी दाखवते. याचा आकार व्यवस्थित नाही दिसत आहे, थांबा. तर ही अशी मेहंदी काढली मी इथे हातावरती दसऱ्यामुळं. तर तशी मला आवडते मेहंदी. मला काही असं कुठला सण किंवा असं कुठलीच गोष्ट मेहंदी काढायसाठी तर लागत नाही, तर त्यामुळे मी मस्त अशी मेहंदी काढली. आणि संध्याकाळी दर्शनाला जाण्यासाठी तयारी करणं ते तुम्हाला मी दाखवतेच. तर आता कामाची सुद्धा वेळ झाली आहे, तर चला पटापटा कामाला सुद्धा तयारी करू. तोरण हे ते सगळं बनवावं लागेल. आणि आता तर मी काय म्हणतात त्याला, फुलं वगैरे सगळं तोडून घेते. देवपूजा करण्यासाठी आई देवपूजा करत आहे. आणि मस्तपैकी ताज्या टवटवीत अशा फुलांचा हार बनवूया. आणि आणखी रुटीन तुम्हाला दाखवतेच, बघायचं आहे, चलायचं आहे, चला. तर आता या ठिकाणी आपण पूजेसाठी सगळे फुलं तोडणार आहोत आणि मस्तपैकी हार करणार आहोत. आणि जी रोजची आपली देवपूजा आहे, तर त्यासाठी सुद्धा घरच्या देवाला आणि जी मळ्यामधली देवी आहे तिला मस्त आपण हार बनवूया. तर चला तोपर्यंत फुलं तोडून घेऊया. हस्ताचा महिना आहे आणि ऊन, अरे देवा देवा देवा, एवढं ऊन आहे ना, असं वाटत आहे की उन्हाळ्यासारखं वातावरण बघू शकता. आणि हा बघा इथे फुलांचा बहर. सगळे फुलं तोडून घ्यायची आहेत आपल्याला, इकडचे पण इकडचे पण इकडचे पण. तर चला आधी फुलं तोडून घेऊया, मग परत गपशप करूया. आहा, सावली आली की कसं छान बरं वाटतं ना. आणि या प्रखर अशा उन्हामध्ये तुम्ही बसू शकता. ही आमची नैसर्गिक छत्री आहे, जास्वंदाचं झाड आहे हे. आणि फुलं बघू शकता तुम्ही किती छान असे मस्त घंटीसारखे लागलेले आहेत त्याला. कुणी कुणी याला घंटीचे पण फुलं म्हणतं. तर एवढी दाट छत्रीसारखी छत्री झालेली आहे ना, की असं वाटत आहे की आपण खरंच कुठल्या तरी छत्रीमध्ये उभा आहोत. तर अशी ही आमची जास्वंदाची एवढी मोठी छत्री आहे. आणि ही जी बाकीची जी फुलं आहेत ते पण इथे मस्त मी तोडून घेते. आणि तुम्हाला वातावरण दाखवते मी, की तुम्ही बघू शकता. ऊन तर आहेच, पण त्यासोबत ढग दाखवते. वरती बघा, वरती बॅक कॅमेराने दाखवावं लागेल हे मला, तेव्हा तुम्हाला दिसेल. असं वाटत आहे कुणीतरी कापूस असा पिंजून मस्तपैकी तिथे ठेवलेला आहे. काय छान वातावरण आहे. एकी साईडला सूर्य भगवान एकदम तापत आहेत आणि दुसरी साईडला वरुण देव जे आहेत ते बघा. आणि या ठिकाणी माझी मेहंदी मस्त सुकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान असा कलर आलेला आहे. मला मेहंदी काढायला एवढं आवडतं ना, मला असं काही कुठला सणवार काही आवश्यकता नाही आहे. मला मेहंदीचा कोण हाती घेतला की छानपैकी मस्त अशी डिझाईन काढायची. तर अशी मी रात्री ही मस्त मेहंदीची डिझाईन काढली, मला जशी येते तशी. आणि छान मस्त इथे नखांना पण नेल पॉलिश लावून घेतलेली आहे. आणि मला माझे हे जे नख आहेत, माझे हात मला प्रचंड आवडतात. कारण मला काही नेल एक्सटेन्शन असं काही लावण्याची आवश्यकता नाही, कारण देवानी माझे नख छान दिलेत मला आणि बोटं पण मस्त दिले. त्यामुळे मला माझ्या नखांना बोटांना रंगवायला खूप आवडतं. इथे बघू शकता मस्तपैकी माझे हात तयार झालेले आहेत. आणि इथे पायाला पण लावलेलं आहे, अशी दाखवून देते. तर इथे पायांना पण लावलेली आहे. बरेच दिवस झाले पायांना लावली नव्हती मी नेल पेंट. आणि आज म्हटलं दसरा आहे तर छानपैकी मस्त जरा नटूया थटूया.
तर अशा प्रकारे मस्त इथे नेलपेंट लावून घेतलेली आहे मी. मला जनरली नेलपेंटच्या ना डार्क कलर आवडतात, कारण मला असं वाटतं की माझ्या हातांवरती, माझ्या नखांवरती डार्क कलर एकदम छान खुलून दिसतात. त्याच्यामुळे मी डार्क कलरचा वापर जरा जास्त करते. आणि तर अशा प्रकारे मस्त इथे नेलपेंट लावून घेतलेली आहे आणि संध्याकाळची तयारी पण मस्त करायची आहे. तर आता जरा नट्ट्यापट्ट्याची ही जी पूजा आहे ही झालेली आहे. आता जरा पेट पूजेकडे वळूया. भूक लागली आहे आता मला. तर चला परत भेटूया मस्त. बाय. आणि दसरा म्हटलं, दसरा असो, दिवाळी असो, नवरात्र असो, आपल्या दाराला हे तोरण लागलंच पाहिजे. आणि त्यासाठी इथे छान आंब्याची पानं आणलेली आहेत आणि भरपूर असे झेंडूचे फुलं आणलेली आहेत बाबांनी. आणि याचा आता आपल्याला तोरण बनवायचं आहे. आणि त्या तोरणाच्या मधोमध लावायला झेंडूचे 3-3 याचे मस्त असे सेट करायचे आहेत, म्हणजे दरवाजाच्या आजूबाजूला 2 आणि मध्ये 1. तर असं या ठिकाणी. आणि आणखी गोष्ट सांगा वाटत आहे मला, की गावाकडे आधी कसं असायचं की सगळ्या गोष्टी गावाकडे मिळायच्या आणि शहरांमध्ये लोक राहायचे, तर ते लोक काही गोष्टी विकत आणायचे. पण गावामध्येही तेच झालं. आमच्या गावामध्ये आंब्याचं जे झाड आहे तेवढे कमी झाडं आहेत ना, आणि हे आंब्याची जी पानं आहेत, ह्या डहाळ्या आहेत आंब्याच्या, ह्या आम्हाला विकत आणाव्या लागल्या. आता गावामध्ये असूनही तुम्ही बघा ही परिस्थिती आहे, तर शहरामधली गोष्ट तर वेगळीच आहे. तर असं या ठिकाणी हे सगळे पानं ह्या आंब्याच्या डहाळ्या विकत आणल्या. तर चला आता गप्पा मारून मारून आणि तुमच्याशी सगळ्यांशी बोलून बोलून या ठिकाणी मी हा कामाला प्रारंभ करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम सुईमध्ये धागा टाकणं, याच्यावरनं कळते की आपली दृष्टी किती चांगली आहे. आणि असं म्हणता क्षणीच लगेच गेला हा धागा सुईमध्ये, सुईच्या टोकामध्ये. पण आणखी एक गोष्ट सांगा वाटत आहे मला, की माझी आजी आहे ना, म्हणजे आईची आई, माझी आजी बिना चष्म्याची सुईमध्ये ती धागा ओते माझी आजी. आणि विचार करा, आजीचं वय असेल तरी 80च्या जवळपास, तर तिचे डोळे किती चांगले असतील. आपले डोळे तर आतापासूनच, ही सुई मोठी आहे म्हणून याच्यामध्ये मला धागा घालायला जरा सोपं गेलं. छोटी असती तर किती वेळ लागला असता. तर असं आहे की जुनं ते सोनं आहे. ते माणसांच्या बाबतीत असो, परंपरेच्या बाबतीत असो, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत असो. तर असा आजचा दसरा आहे. तुम्हा सगळ्यांना परत एक वेळ दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवरात्र संपलंय. नवरात्रातले दिवस किती पटापट गेले कळलंच नाही. तर चला आता कामाला सुरुवात करते. इथे बाकीच्या गप्पा गोष्टी नंतर करतेच. यायचं आहे, कामं करू लागायचे आहेत मला, येऊन जा. आणि तोरण आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज आपण दसऱ्याचं महत्त्व जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मात दसरा हा एक महत्त्वाचा सण मानला जातो, जो दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो. आणि हा सण असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. कारण याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि देवी दुर्गाने महिषासुराचा संहार केला होता. या दिवशी भगवान रामाची पूजा केली जाते, रावणाचे दहन केले जाते आणि शस्त्रपूजा देखील केली जाते, ज्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्या दिवशीचा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि धार्मिक मान्यतानुसार दसऱ्याच्या सणामागे 2 प्रमुख कारणं सांगितली आहेत. ते इथे तुम्हाला मी सांगते. पहिले कारण म्हणजे भगवान रामाने याच दिवशी रावणाचा वध केला होता आणि दुसरे कारण म्हणजे आई दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता आणि त्याच राक्षसासोबत चाललेल्या 10 दिवसाच्या युद्धात माता जगदंबेने महिषासुराचा संहार केला होता. दसरा हा सण विदेशात पण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि शारदीय नवरात्राच्या 9 दिवसापर्यंत देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची विधिविधानानुसार पूजा, उपासना आणि आराधना केली जाते. आणि
आणि विजयादशमी हा सण साजरा करण्यामागे सुद्धा आणखी एक दुसरी पौराणिक मान्यता अशी देखील प्रचलित आहे की महिषासूर नावाच्या एका दैत्याने सर्व देवतांना पराभूत करून त्याने राज्य हिरावून घेतले होते. आणि महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे आणि पराक्रमामुळे त्याच्यासमोर कोणतेही देव टिकू शकले नाही. तेव्हा महिषासुराच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णू आणि भोलेनाथांनी आपल्या शक्तीने देवी दुर्गेची निर्मिती केली. आई दुर्गा आणि महिषासूर दैत्यामध्ये सलग 9 दिवस युद्ध चालू झाले आणि युद्धाच्या 10व्या दिवशी आई दुर्गेने असुर महिषासुराचा वध करून त्याच्या संपूर्ण सेनेला पराभूत केले. आणि या कारणामुळेच शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण आपण साजरा करतो. आणि दसऱ्याच्या सणाशी संबंधित काही मान्यता पण आहेत की नीलकंठ जो पक्षी आहे त्याचं दर्शन ज्याला होतं त्याला दसऱ्याच्या दिवशी खूप शुभ आणि सौभाग्यशाली मानलं जातं आणि भगवान शिवाला नीलकंठ असेही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी नीलकंठाचे दर्शन आणि भगवान शिवाकडून शुभ फळाची कामना केल्याने जीवनात भाग्योदय, धन, धान्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते. दसऱ्याला पानं खाण्याचं विशेष महत्त्व आहे. भगवान हनुमानाला पान अर्पण करणे आणि पान खाणे याला विशेष दसऱ्याला महत्त्व असते. कारण रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या दहनानंतर पानाचा विडा खाणे म्हणजे सत्याच्या विजयाचा आनंद व्यक्त करतो अशी देखील एक आख्यायिका आहे. आणि या ठिकाणी शस्त्रांचं पण मी इथे पूजन करत होते. तुम्ही बघू शकता जे आपल्या स्वयंपाकघरातील जे शस्त्र आहे त्याचं या ठिकाणी मी पूजन केलं. आणि जी माझी संगीतातली पण उपकरणं आहेत त्यांचा पण साऊंड या ठिकाणी मी नवीन आणलेला आहे. आणि याचा पण मस्त हळद, कुंकू, अक्षत आणि याचं असं करून त्याला मस्तपैकी त्याचं पूजन केलं. त्यांना फुलं वाहली आणि सोन्याची सुद्धा पानं वाहलेत. झेंडूला पण दसऱ्याला खूप महत्त्व असतं आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि कारण ही जी आहे ना या सगळ्या गोष्टींचं आपण दसऱ्याला पूजन करतो. आणि शस्त्र असो किंवा सरस्वती पूजन पण आपण करतो. त्यामध्ये जे आपले शैक्षणिक सगळ्या गोष्टी आहेत, डायरी, पेन या सगळ्या गोष्टींचा पण आपण या ठिकाणी पूजा करत असतो. आणि या ठिकाणी बाबांनी ही जी आपट्याची पानं आहेत ही मस्त ताजी ताजी पानं अशी तोडून आणली आणि त्याचा सुगंध पण इतका छान येत होता ना. आणि मी तर आधी तर दाखवले, ही शेंगा पण आणले सोबत त्याच्या आणि मी मस्त त्या सुगंधाचा पण आनंद घेतला. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे आमची जी घरची गाडी आहे तिचं पण मस्त पूजन केलं. आमच्या बाबांची ही हिरकणी आहे आणि ती बाजूला स्कूटी आहे ती माझी आहे. तर अशा प्रकारे छानपैकी मस्त मी तयारी केली होती. आणि तुम्ही बघू शकता ही साडी मला माझ्या ताईने माझ्या बड्डेच्या वेळेस मला गिफ्ट केली होती. आणि मला याचा कलर एवढा आवडलेला आहे ना, माझी अत्यंत आवडती साडी आहे ही. तर बघू शकता याचा कलर पण खूप मस्त आहे. तर अशी मी छान तयारी केली होती. आणि त्याच्यावरती या साडीवरती ना हे इथे डायमंडचं पेंडंट आहे या पोथीमध्ये. तर ही शॉर्ट पोथ आहे. तर असं या ठिकाणी घातलं. आणि माझी इयरिंग्स तर झुमकीच मी जास्त यूज करते. आणि हातामध्ये याला साजेशा अशा ह्या बांगड्या घातल्यात. आणि माहिती आहे का, ही साडी जेव्हा मी घातली ना तेव्हा मला असं वाटलं पण नाही की या बांगड्या याच्यावरती मॅच होतील. आणि छानपैकी सकाळी मस्त नेलपेंट लावली. आणि माझी मेहंदी कशी रंगली ना इथे मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही माझी मेहंदी अशा प्रकारे मस्त रंगलेली आहे. इथे अशी व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला. ही माझी मेहंदी रात्री काढलं होतं मी इथे. आणि तर आजचा दिवस माझा फार मस्त गेला. आणि छानपैकी तयारी, घरची तयारी आणि माझीसुद्धा तयारी या ठिकाणी मी केली होती. आणि बराच वेळ झाला आता. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शुभेच्छा मी यासाठी देते की कसं आहे ना की नुसतं काही गोष्टी म्हणून चालत नसतात. तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगली माणसं आहेत
त्या माणसांना आपण जपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात नेहमीच चांगली व्यक्ती येतील या गोष्टीची गॅरंटी नाही आहे. तर जीही लोकं आपल्या आयुष्यामध्ये चांगली आलेली आहेत त्यांना जपा, त्यांना महत्त्व द्या, त्यांना वेळ द्या. वेळेसाठी तर मी म्हणते कुणाला कधीच तरसू नये. कारण काय आहे ना, ज्या व्यक्तीचं आपल्यावरती प्रेम आहे तोच व्यक्ती आपला किंवा समोरच्याचा वेळ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करत असतो. तर अशा व्यक्तींना कधीही आयुष्यामध्ये गमावू नका आणि छानपैकी मस्त आनंदी राहा. तर आजचा हा माझा दसऱ्याचा दिवस असा गेला आहे. पुन्हा परत एक वेळ छानपैकी एका नवीन विषयासह नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि परत एकदा शुभ दसरा.